किती चांगलं क्षेत्ररक्षण. याचबरोबर दुसऱ्या धावेचा प्रयत्न प्रयत्न आणि तिथे 2 धावा कंप्लीट आहेत का हे देखील पाहावे लागेल. विजयासाठी आवश्यकता आहे 42 धावेंची. तर सुरुवातीच्या चेंडूवरती आपण पाहू शकताय फार मोठी अपील पंचांकडे होत असताना पाहायला मिळते. 2 धावा या दरम्यान आपण पाहतोय. अतिशय चांगली रनिंग. समोरने अतिशय चांगला साधला, एकमेकांचा ताळमेळ बघितला आणि तिथे लगेचच दुसरी धाव. म्हणजे पिकी तिथे जिथे खराब झाली गोलंदाजाकडे देखील कलेक्शन होऊ शकलेलं नाही आणि याचबरोबर 2 धावा येत असताना पाहायला मिळतात. सुरुवातीच्या बॉलवरती लक्ष आहे ते 42 धाव्यांचं. 29 चेंडू अजूनही 40 धावा आवश्यक. वरच्या 2 बनवल्या गेल्या म्हणजे प्रतिषेधक जर पाहिलं तर आता फार मोठा संघर्ष देखील तितका मोठा नाहीये. त्या मानाने विचार केला तर स्ट्रायकिंग एंडला आपल्याला प्रतीक पाहायला मिळतो. प्रतीकसाठी हा चेंडू वेगात बॅट फिरवली गेली. पंचांकडे अपील होते पण मुख्य पंच ते मात्र आमच्यापर्यंत इशारा करतील. व्हाईट बॉलचा अतिरिक्त एक धाव येत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या आता 3 वरती जाऊन पोहोचती. धावसंख्या कमी आहे आणि या प्रकारे जर धावा खर्च होत असतील समोरच्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम कडून तर हे चांगलं चित्र नाहीये. या अतिरिक्त धावाला कुठेतरी अवर घालणं देखील गरजेचं असतं. ज्यावेळेस मोठ्या लेवल मोठ्या स्टेजवरती आपण खेळत असता गोलंदाज तयार. याचबरोबर चांगला फटका इथे पाहायला मिळतो. 2 क्षेत्ररक्षकांची दरी चेंडू येतोय. वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न करतायत. फाईन लेगला क्षेत्ररक्षण खराब आहे आणि हा चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू. शिवशक्ती. याच बरोबर आक्रमण बॉल सीमारेषेच्या आत की बाहेर पाहावं लागेल. पंचांचा इशारा काय येतोय आमच्यापर्यंत. अतिशय देखणा स्ट्रोक जरूर आला पण पंचांचा इशारा देखील बाकी आहे आणि याच बरोबर इथे पाहावं लागेल आता तिसऱ्या पंचांकडे. बॉल सीमारेषेच्या आत आहे की बाहेर चौकार की षटकार याची देखील विचारणा केली जाते. कारण खऱ्या अर्थानं नाईटचे सामने आपण या ठिकाणी पाहतोय अनुभवतोय आणि इथे जर पाहिलं तर अतिशय चांगला फटका देखील येत असताना पाहायला मिळतो. टीमची धावसंख्या निश्चित रूपानं सध्याच्या घडीला मागच्या 2 चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. तर ऑफिशियल स्टाफमध्ये आमचे सँडी सर आहेत. tenniscricket.in चे सर्वा या स्पर्धेदरम्यान आपण पाहतोय. तर सँडी सरांचा आमच्यापर्यंत नक्कीच तिथे मुख्य पंच देखील आमचे आहेत तुषार मेटे सर आणि हॅलो तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत त्यांचा इशारा देखील येतो. आमचे मुख्य पंच कळवत आहेत हा चौकार. याचबरोबर आणखी एकदा बॉलला हवेत खेळलं. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतील पण तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतो चेंडू जमिनीवरती टप्पा घेत असताना पाहायला मिळतो. त्याच्या 2 धावा येत असताना आपण पाहू शकताय. एकच जण झाला फक्त एकच. इतर कुणी जाऊ नका. तिसरे पंच आहेत तिथं जाऊ नका प्लीज कोऑपरेट करा. याचबरोबर आणखीन एकदा अतिशय देखणा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न करतील. एक धाव आली दुसरी धाव होईल का हे देखील आपल्याला पाहायचं. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. तिकडे एकच धाव आली. संघाची धावसंख्या धावफलकावरती 5 चेंडूचा खेळ संपला. 14 धावा धावफलकावरती येत असताना पाहायला मिळतात. 42 धावसंख्येचा लक्षाचा करायचा आहे पाठलाग. त्यामधल्या 14 बनवल्या. पहिल्या चांगली परिस्थितीमध्ये पाहायला मिळतो आहे मयूर 11 श्रीगोंदा ही टीम. दोन्ही संघासाठी फार महत्वाचा आणि खऱ्या अर्थानं मयूर 11 श्रीगोंदा संघ आता चांगल्या स्थितीमध्ये येऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्गवरती आदित्य. त्याच्यासाठी हा बॉल त्याच्या बॅटमधून चेंडू काऊ कॉर्नरला. क्षेत्ररक्षक आहेत एक टप्पा घेत चेंडू फील्ड केला आणि एक सिंगल धाव आली.
म्हणजे सिंगल नंतर मला वाटतं आदित्य स्वतःकडे स्ट्राईक ठेवत असताना पाहायला मिळतो. एकच धाव इथे येते. एका धावसंख्येच्या मदतीनं 15 धावा धावफलकावरती षटक देखील कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवरती रन झालेत 15. 15 धावा धावफलकावरती 42 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. पाठलाग तितका मोठा नसला तरी ह्या सामना रंगतदार स्थितीमध्ये येईल का हे देखील आपल्याला पाहायचं. पण एका बाजूला आता मयूर 11 श्रीगोंदा संघ आता कुठेतरी भक्कम स्थितीमध्ये पाहायला मिळतो. त्यांची परिस्थिती अनुकूल आहे, पण क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला देखील या सामन्यामध्ये एका विकेटच्या शोधात आपल्याला पाहायला मिळतो. ऑप्शनचा वापर देखील करावा लागेल. त्या गोलंदाजीमध्ये गोलंदाज तो एक ऑप्शन आहे या क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमकडे. तिथे गोलंदाज आलाय गोलंदाजी मार्कवरती. अक्षय ससाने मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली. इथे त्या प्रकारची गोलंदाजी होईल का हे देखील आपल्याला पाहायचं. कारण जसजशी वेळ बदलते तसतशी परिस्थिती देखील बदलत जाते. क्रिकेट तेच असतं. आदित्य कोडके स्ट्रायकिंग एंडला गोलंदाज तयार. अक्षय ससाने गोलंदाजी मार्कवरती. मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी त्याने केली होती आणि त्याच्या जोरावरती या संघाने तिथे विजय प्रस्थापित केला. तो अक्षय गोलंदाजी मार्कवरती येतोय. स्ट्रायकिंग एंडला आदित्य. हो हो हो, याच बरोबर दांडी 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 गुल फलंदाज बाद. त्याचा प्रतीचा प्रवास आपण पाहू शकतोय. पहिल्या विकेटचं पतन झालं. आता पायथ्यावरती फलंदाज आपण दाखल होत असताना पाहू शकतोय. मयूर 11 श्रीगोंदा संघाच्या वतीनं कुठला फलंदाज मैदानावरती जाणार हे देखील आपण पाहणार आहोत. तर धापलकावरती धावा आहेत ते आता 15 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. तर या विकेटसाठी देखील पारितोषिक येते. संघाचे संघ मालक आणि आमचे या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय किरण शेठ कुरुमकर सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीनं पारितोषिक आलं 100 रुपयांचं. या संपूर्ण मध्ये स्पर्धेमध्ये तेच पाहायला मिळालं. मैदानावरती तुम्ही चांगल्या प्रकारची कामगिरी करा, तुम्हाला पारितोषिकांना बक्षिसांना तोटा नाही, पण त्या प्रकारची कामगिरी होणं देखील गरजेचं असतं. धापलकावरती 15 धावा आपण पाहतोय एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. तर दुसऱ्या बाजूनं आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अतिशय चांगली कामगिरी. पहिल्याच चेंडूवरती आपल्या नावाचा बोलबाला जरूर ठेवला. ज्या प्रकारची कामगिरी झाली ना गोलंदाजच्या माध्यमातून ती अतिशय चांगली पाहायला मिळाली. अक्षय ससाने तो मात्र गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू लाजवाब. तर आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये केतन घोडके तो स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो. त्याच्याकडे देखील ताकद भरपूर आहे. मैदानावरती आपण पाहतोय प्रथमतः ज्यावेळेस नवीन फलंदाज मैदानावरती जातो, सेन्सिबल क्रिकेट ज्यावेळेस खेळायचं असतं, टेक्निकली क्रिकेट काय असतं, प्रॉपर हा चेंडू बॅटला मिडल केला. तिथे जर पाहिलं तर अतिशय सन्मान दिला या चेंडूला. तिथे चेंडू मिडल केला, तिथे धाव नाहीये. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. किरण घोडके, केतन घोडके तो मात्र स्ट्रायकिंग एंडला आहे. तो मात्र इथे आपण पाहतोय या वेळचा चेंडू आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक येतील. एक धाव घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. 30 सर्कलच्या आतमध्ये हे चित्र चांगलं नाहीये. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून थोडीशी खराब कामगिरी पाहायला मिळते. एक धाव मिळवली तिकडे आणि एका धावसंख्येमध्ये तिने संघाची धावसंख्या धावफलकावरती रन झालेत 16. येणारे चेंडू शिल्लक आहेत 21 चेंडू आणि 26 धावा विजयासाठी आवश्यक. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज प्रतीक घोडके तो सलामीपासून मैदानावरती खेळतोय. 5 चेंडू 13 धावा त्याची इनिंग महत्वाची. याचबरोबर बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचू शकत नाहीये. एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न चालवला. क्षेत्ररक्षकाने चेंडूची इथे वाट पाहिली आणि त्याचाच फायदा लगेच उचलला. 2 धावा येतील. 2 धावसंख्येमध्ये संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवरती आता रन झालेत 18. एका गाडीच्या मोबदल्यामध्ये 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक मार्गस्थ असताना 1.4 षटकांचा खेळ मैदानावरती कंप्लीट झालाय. म्हणजे जवळपास जर आपण विचार केला तर इथे 10 चेंडूचा खेळ संपलाय. 20 चेंडू आणि 24 धावा विजयासाठी बनवायच्यात. प्रतीक घोडके जोपर्यंत मैदानावरती तोपर्यंत प्रतीक घोडके जास्त वेळ निश्चित रूपाने मैदानावरती जर राहिला तर समोरच्या संघावरती दडपण देखील वाढू शकतं. तो प्रतीक घोडके मैदानावरती पाहायला मिळतो. क्षमता भरपूर आहे या बॅटरकडे.
एकात बॅट फिरवण्याचा प्रयत्न, बॉलचा आणि बॅटचा संबंध न येता हा चेंडू अंगाचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. चेंडूच्या रेषेत जरूर आला, पण गोलंदाज देखील कच्च्या गुरूचा चेला नाहीये. तिथे त्याने केलेली अक्षय ससानाने केलेली अतिशय चांगली कामगिरी पाहायला मिळते. फुटवर्क सातत्यानं ओळखला जातो अक्षयच्या माध्यमातून आणि ज्या प्रकारची मुवमेंट असते, बॉडी लँग्वेज फलंदाजची असते, त्या प्रकारे गोलंदाजी करण्यामध्ये तो यशस्वी होत असताना पाहायला मिळतो. अक्षय ससानेचा हा चेंडू निर्धाव आलाय. गोलंदाज तयार अक्षय. याचबरोबर अतिशय देखणा स्ट्रोक, चेंडू डीप एजचा कव्हर, सीमारेषेच्या पलीकडे. इथे येतोय सहकार मर्शी चषकाचा दमदार चौकार. आता वाढेल धावसंख्येचा आकार, सीमारेषा भेदून गेलाय. संचालक विकेट जर आली तर क्षेत्ररक्षण करणारा संघ देखील कमबॅक करू शकतो या सामन्यामध्ये. पण त्या प्रकारची कामगिरी करणं देखील गरजेचं. इथे सामना थोडासा पाहायला मिळतोय मयूर 11 श्रीगोंदा संघाच्या बाजूला. संघाचे संघमालक किरण शेठ कुरुमकर यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं प्राइज असेल. दरम्यानच्या काळामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होतोय. नागेश कदम जो मात्र आता गोलंदाजी मार्कवरती आलाय, त्याचं हे षटक निर्णायक आहे. इथे नागेश कदम रोखणार का हे देखील आपल्याला पाहायचं. धापलकावरती आपण जाऊया. संघाची धावसंख्या रन झालेत स्कोर बोर्डवरती आता 22. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 22 धावा धापलकावरती. 18 चेंडू आणि 20 असं समीकरण मैदानावरती पाहायला मिळतं. मयूर 11 श्रीगोंदा संघासाठी. एकाच गावचे दोन्ही संघ आहेत. याचबरोबर अतिशय देखणा स्ट्रोक सजवला आणि नागेश कदम गोलंदाजीसाठी आलाय. तिथे त्याला आक्रमण करण्याचा प्रयत्न होतोय. बॅट खाली येणारा चेंडू त्याला समोरच्या दिशेनं पाठवलं गेलं. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वरून पोहोचला. ते चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना तिकडे एकच धाव खर्च केली. एक धाव आली. संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवरती रन झालेत आता 23. एका गाडीच्या मोबदल्यामध्ये 23 धावा धापलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजच्या माध्यमातून नागेश तयार. डेट बॉल असा पंचाचा इशारा येत असताना पाहायला मिळतो. म्हणजे ज्या चेंडूवरती कुठलीही क्रिया घडत नाहीये असा चेंडू. गोलंदाज तयार. याचबरोबर हा चेंडू कव्हर मध्ये खेळला गेला हलक्या हातानं. प्रत्येक घोडकेच्या बॅटमधून सन्मान दिला बॉलला. तिथे देखील एक धाव आली. तिकडे क्षेत्ररक्षण चांगलं जरूर झालं. एक धाव येत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवरती आता नजर जर टाकली तर एका धावसंख्येनं धाव आपल्याला थोडंसं हलताना पाहायला मिळतं. 24 धावा, 16 चेंडू आणि 18 धाव्यांची आवश्यकता. मयूर 11 श्रीगोंदा टीमला. याचबरोबर लेटकर करण्याचा प्रयत्न देखील होत असताना पाहायला मिळतो. परत एक धाव येत असताना पाहायला मिळते. एका धावसंख्येनं संघाची धावसंख्या आता रन झालेत 25. एकेर दुहेरी धावसंख्या इथे धावपलं खालतं ठेवत असताना पाहायला मिळते. या गडीला तरी तेच करणं गरजेचं, कारण एका बाजूने विकेट देखील गेली. सावध पवित्रा इथे घेतला नाही तर धोका देखील होऊ शकतो संघाला. हे प्रतीकला माहित आहे. तो प्रतीक आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतो. 15 चेंडू 17 धाव्यांची आवश्यकता. इथे हा चेंडू आपण पाहू शकता निर्धाव स्वरूपाचा येत असताना सामन्याचं इक्वेशन देखील चेंज होईल. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत मैदानाच्या आतमध्ये. 14 चेंडू 17 रन. या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला प्रतीक कोडके, गोलंदाजच्या माध्यमातून शिवशक्ती स्पोर्ट क्लब श्रीगोंदा संघाच्या वतीने नागेश कदम. प्रत्येक विकेटसाठी याचबरोबर अलॉंग द कार्पेट बॉल खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे त्या रिझर्व मध्ये. क्षेत्ररक्षकाने अक्षरशः गुडघे टेकले आणि तो उठता उठता दुसरी धाव देखील इथे मिळवली. म्हणजे तिथे जरूर थांबवला गेला. 2 धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या 27 या अंकावरती पाहायला मिळते. बरेचसे सामने आज देखील रंगतदार होत असताना आपल्याला पाहायला मिळाले आजच्या रात्रीमध्ये. तर आता धावफलकावरती आहेत धावा स्कोरबोर्डवरती 27. याचबरोबर इथे आपण पाहू शकताय अतिशय चांगला चेंडू फिंगर रोल केले बॉलवरती आणि हा चेंडू थोडासा लेग कटरचा वापर देखील केला. अतिशय चांगली गोलंदाजी षटक इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळतं. या षटकामध्ये देखील शेवटचे 12 बॉलमध्ये 15 रनची आवश्यकता.
जास्त वेळ घेऊ नका. तसंही आपल्याला उशीरच झालेला आहे. शेवटचा सामना देखील आहे, त्यामुळे जास्त वेळ आपण मैदानावरती घेऊ नका. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला देखील सूचना आहे, जास्त वेळ आपण मैदानावरती घेऊ नका. आजच्या रात्रीमध्ये देखील आता अतिशय चांगले सामने सहकार मर्शी चषकाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना पाहायला मिळाले. आपला सर्वांचा चांगला असा प्रतिसाद आपण अजून देखील या स्पर्धेचा इथे बसून आनंद घेतात. आपल्या सर्वांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे. या 12 चेंडूंमध्ये 15 रनची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवरती अक्षय ससाने गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडला केतन घोडके आपण पाहतोय. तो मात्र 4 चेंडू खेळाय 3 धावसंख्येवरती फलंदाजी करत असताना पाहायला मिळतो. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकताय प्रतीक घोडके, त्याने देखील चांगली कमालीची बॅटिंग केली. 12 चेंडू 22 धावा त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाल्या. गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कवरती. उजव्या ओर्थ विकेट. इथे टाकलेला बॉल खेळण्याचा प्रयत्न होतोय, पण चेंडू तिथेच पाहायला मिळतो. कीपरची धडपड, तिथे तो पडला. कीपर मैदानावरती पडत असताना पाहायला मिळतो. अगदी चेंडू एका धावेसाठी केलेली कीपर धडपड, कारण त्याला माहित आहे येथे एक एक धाव वाचवणं गरजेचं. पण आयुष्यामध्ये बरेच लोक असं सांगत असतात की जे माणसं पडतात ती लोकांसाठी धडत असतात. पण आपण क्रिकेटमध्ये पाहत असतो जी खऱ्या अर्थानं खेळाडू पडतात मैदानावरती ती खऱ्या अर्थानं पडता पडता घडत असतात. तिथे तो कीपर पडला, त्याने देखील धडपड केली धाव वाचवण्याची, तिथे धाव देखील आलेली नाहीये. याचबरोबर बॉल हवेत, प्रॉपर टायमिंग जुळत नाहीये. निर्जन स्थळी चेंडू टप्पा घेतोय, तिथे क्षेत्ररक्षक नाहीये. 2 धावा येतील. फिल्डर तिकडे येत आहेत आणि 2 धावा कंप्लीट होत असताना टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती आता रन झालेत 29. 1 धावा. 10 चेंडू 13 रनची आवश्यकता. सामना जर पाहिला तर अतिशय रंगतदार होत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजच्या माध्यमातून गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. अक्षय ससाने गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय केतन घोडके. स्ट्रायकिंग एंडला आहे. 6 चेंडू 5 धाव्यांवरती तोही बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. थोडासा विचार देखील मैदानावरती करावा लागेल. रिवर्सचा प्रयत्न, प्रॉपर रिवर्सचं टायमिंग जुळत नाहीये. क्षेत्ररक्षक थोडीशी खराब कामगिरी करतात. म्हणजे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं थोड्या चुका जरूर केल्या. त्या चुका इथे जर कुठेतरी सुधारल्या असत्या तर निश्चित रूपानं आता काहीतरी सामन्याचं चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं. एक एक धाव वाचवणं देखील गरजेचं असतं. टार्गेट मोठं नसल्यावरती एक एक धाव वाचवणं देखील मैदानावरती गरजेचं असतं. 9 चेंडू 12 रनची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 12 धावा विजयासाठी. 30 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. 42 धावा संख्येचं लक्ष्य मैदानावरती मयूर 11 श्रीगोंदा संघ जो मात्र मैदानावरती घेऊन उतरला, त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सामना आलाय. 9 चेंडू आणि 12 धावा. याचबरोबर चेंडू डॉट येत असताना पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी, लाईन चांगली आणि इथे बॅट्समन प्रतीक घोडके बीट होत असताना पाहायला मिळतो. सरळ चेंडू कीपरच्या हातामध्ये. अतिशय चांगली गोलंदाजी. 8 चेंडू 12 रन विजयासाठी आवश्यक आहेत. हे 2 चेंडू सामन्याचं पारडं ठरवणारे पाहायला मिळतील. किरण शेठ कुरुमकर यांच्या मालिकेचा संघ एका बाजूला पाहायला मिळतो. गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कवरती परत एकदा. आणखीन एकदा अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पंचांकडं अपील, जोरदार अपील होत असताना मैदानावरती पाहायला मिळते. आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू आपण इथे पाहतोय. तर अक्षय आहे अतिशय चांगले गोलंदाजी आणि त्याच्या माध्यमातून हे दुसरं षटक या इनिंगचं आपण पाहतोय. त्याने आतापर्यंत मला वाटतं जवळपास 11 चेंडू टाकले, तिथे 1 विकेट मिळवली आणि 10 धावा खर्च केल्या. चांगली अतिशय अचूक टप्प्यावरती तो गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. पण खऱ्या अर्थानं प्रत्येक घोडके सारख्या फलंदाजाला 2 चेंडूवरती निश्चित रूपाने शांत ठेवणं तितकं सोपं नाहीये. ते काम अक्षयनं सोपं केलं. अक्षय तयार. आणि आणखीन एकदा चेंडू डॉट, निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू आपण पाहतोय. तर आता या सामन्यामध्ये ट्विस्ट पाहायला मिळतं. 6 चेंडू आणि 12 धावा विजयासाठी आवश्यक आहेत.
इथे गोलंदाजी द्यायची कुणाच्या हातामध्ये, शिवशक्ती स्पोर्ट क्लब श्रीगोंदा, आणि त्यांना फाईट करत असताना पाहायला मिळतोय संघ मयूर 11 श्रीगोंदा. दोन संघ आमने सामने आहेत. आता शेवटचं षटक द्यायचंय कुणाकडे हे देखील आपल्याला पाहावं लागेल, पण जास्त वेळ मात्र घेऊ नका ही देखील विनंती आहे, रिक्वेस्ट आहे आमच्या ऑर्गनाइज कमिटीची. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि विजयासाठी आवश्यकता आहे 12 रनची. कशा प्रकारची कामगिरी होईल हे देखील आपल्याला पाहायचंय. तर एका बाजून आपल्याला आता केतन घोडके स्ट्रायकिंग एंडला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय प्रतीक घोडके. अतिशय रंगतदार सामना इथे पाहायला मिळतो. अक्षरशः पैसा वसूल मॅच या ठिकाणी आपण पाहतो. हे जे प्रेक्षक या मैदानावरती वेळ घालवत असताना पाहायला मिळतात, कारण आता त्यांची वेळ आता या सहकार मर्शी चषकामध्ये कुठेतरी खर्ची पडली असं आपण म्हणतो. त्या वेळेचं झालेलं चीज देखील आपल्याला पाहायला मिळतं. शेवटचे चेंडू 6 शिल्लक आणि 6 चेंडूमध्ये विजयासाठी आवश्यकता आहे ती आता 12 रनची. अतिशय चांगला असं कॅमेरा वर्क देखील आपण पाहतोय. विशेषतः आज खऱ्या अर्थानं आमचं मैदान देखील इथे रंगवलं गेलं आणि त्याच्यावरती नाव देखील कोरलं गेलं सहकार मर्शी चषक 2022. आपल्या सर्वांचं लक्ष वेधून घेणार असं आकर्षक काम आमच्या मैदानावरती केलं गेलं. ते टिपत असताना आमचे कॅमेरामॅन आपण पाहू शकताय तिथे जितेंद्र पवार अर्थात जितू पवार, ते मात्र कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये अतिशय चांगलं असं वर्क त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. तर आमची सर्व ऑर्गनायझर कमिटी देखील अजून इथे बसूनच आहे. सामना देखील रंगतदार होत असताना पाहायला मिळतो. अक्षरशः क्रिकेट प्रेमी जे व्यक्तिमत्व असतात त्यांना वन साइड मॅचेस कधीच आवडत नाही. ज्यावेळेस चुरशीचे सामने मैदानावरती होत असतात त्यावेळेस क्रिकेट पाहण्याची मजाच वेगळी असते. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या आत अजूनही 12 धावा. गोलंदाजी द्यायची कुणाकडे हे देखील फार मोठं प्रश्नचिन्ह, आणि तिथे शिवशक्ती स्पोर्ट क्लब श्रीगोंदा संघाच्या वतीनं अर्थात किरण शेट कुरुमकर यांच्या मालकीचा असणारा संघ वापसी करत असताना पाहायला मिळतो. 6 चेंडूवरती हा सामना आलाय. ते गोलंदाज तिकडे आता आपण पाहू शकताय. वेळ घेऊ नका प्लीज, कोऑपरेट करा. वेळ उशीर झाला आजच्या दिवसाला, आजच्या रात्रीला, त्यामुळे जास्त वेळ मैदानावरती घेऊ नका ही विनंती आहे. ऑर्गनायझर कमिटीच्या आपल्या दोन्ही टीमला विनंती आहे, जास्त वेळ मैदानावरती घेऊ नका. टोपिक शेख जो आता गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतो. मेगा स्क्रीनवरती पाहू शकताय आमचे ऑर्गनायझर कमिटी. फलकावरती आपण जाऊया. संघाची धावसंख्या आमचे अर्थ पराठे पाटील देखील झोपून सामन्याचा आनंद घेत आहेत. आता निश्चित रूपाने दुसरा दिवस चालू झाला, या रात्रीमध्ये बराच उशीर झाला, त्यामुळे आमचे पराठे पाटील देखील थोडेसे झोपून या सामन्याचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. पण मैदान सोडायला तयार नाही हे महत्वाचं. 6 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहेत 12 रनची. गोलंदाजी मार्कवरती आता गोलंदाज बॉलर तयार. टोपिक शेख गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय केतन घोडके आपल्याला पाहायला मिळतो. याचबरोबर केतनसाठी हा बॉल फ्लाय स्लिपला तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण. एकच धाव तिथे आली. शेवटचे 5 चेंडू विजयासाठी बनवायच्यात 11 धावा. काय घडेल? स्ट्रायकिंग एंडला पोहोचला. सलामी पासून जो फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो तो प्रतीक घोडके स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. कोण जिंकेल हा सामना? एकाच गावचे दोन्ही संघ आहेत. एका बाजूनं किरण शेट कुरुमकर यांच्या मालकीचा संघ पाहायला मिळतो शिवशक्ती स्पोर्ट क्लब श्रीगोंदा. त्यांना फाईट करत असताना पाहायला मिळते टीम मयूर 11 श्रीगोंदा. दोन संघ आमने सामने. याचबरोबर खोलवर टप्प्याचा बॉल. तिथे धडपड आहे थोडीशी गोलंदाजची. तिथे चेंडू अडकळवला. एक धाव येत असताना पाहायला मिळते. आणखीन एक धाव आली. शेवटचे 4 चेंडू विजयासाठी आवश्यकता या मॅच मध्ये 10 रनची. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. दबाव साक्षात मैदानावरती आपण पाहू शकताय. प्रेशर टोपिक शेख गोलंदाजी मार्गवरती. मला वाटतं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील आपण या प्रकारच्या मॅचेस देखील पाहू शकतो. म्हणजे हा दबाव झेलणं तितकं सोपं नसतं. या दबावापुढे मोठमोठाले फलंदाज देखील नांगी टाकताना पाहायला मिळतात. मोठमोठाले गोलंदाज देखील नांगी टाकत असताना पाहायला मिळतात. याचबरोबर आणखीन एकदा एका धावेसाठी हा फटका सजवला. मिडॉनला क्षेत्ररक्षण चांगलं होईल. तिकडे एकच धाव आली. आता शेवटचे 3 चेंडू विजयासाठी बनवायच्या 9 धावा. तर स्ट्रायकिंग एंडला आहे प्रतीक घोडके. त्याच्यावरती नजर स्थिरावल्या. क्षमता आहे त्याच्याकडं. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकताय
टोपिक अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो. यॉर्करनं अक्षरशः समोरच्या टीमची दमछाक केली आहे. चांगली गोलंदाजी. हा चेंडू फार महत्वाचा. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते आता 3-9 धावा. हो हो हो, इथे यष्टी रक्षकाची कामगिरी लाजवाब. अतिशय चांगली कामगिरी. चेंडू निर्धाव आलाय. 2 चेंडू आहेत आणि विजयासाठी मयूर 11 श्रीगोंदा टीमला बनवायच्या अजूनही 9 धावा. कशा प्रकारची कामगिरी होईल हे देखील आपल्याला पाहायचं. दुसऱ्या बाजूने आता किरण शेठ कुरुमकर यांच्या मालकीचा संघ वर्चस्व राखत असताना पाहायला मिळतो. हे क्रिकेट आहे. प्रत्येक बॉल नंतर सामना या बाजूचा त्या बाजूला होत असताना पाहायला मिळतो. गोलंदाज तयार गोलंदाजी मार्गवरती आणि याच बरोबर प्रतीकच्या बॅट मधून चेंडू हवे तिथे झालाय झेल. विकेटचं पतन. थँक्यू. ची विनंती आहे, आतमध्ये येऊ नका. त्याचा तोटा आपल्याच टीमला होऊ शकतो. त्यामुळे आतमध्ये येऊ नका. शिवशक्ती संघ बॅरिगेटच्या बाहेर थांबायचंय. आयोजकांची तुम्हाला सूचना आहे. प्लीज जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाहीये तोपर्यंत कुणी आतमध्ये येणार नाही. याची दक्षता बाळगणं देखील गरजेचं. शेवटचा एक चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या धावा आता 9 आणि याच बरोबर फ्लाय स्लिपला सामना इथे. याच बरोबर नो बॉल. नो बॉल. कुणी आतमध्ये येऊ नका प्लीज. बाहेर व्हा तुम्ही. नो बॉल. नो बॉल आणि याच बरोबर हॅलो, ऑर्गनायझर आता सूचना केली होती. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलचा निर्णय लागेपर्यंत कुणी आतमध्ये येणार नाहीये. आता आमचे तर आता मला वाटतं 2 मिनिटं. पंच 2 मिनिटं. दीपक सर 2 मिनिटं. फक्त ऑर्गनायझर कमिटीकडे 2 मिनिटं संपर्क साधा. ऑर्गनायझर कमिटीकडे 2 मिनिटं संपर्क साधा फक्त. पंच जो निर्णय कळवतील तो फायनल. प्रेक्षक तुमच्या थोड्या थोड्या चुका तुमच्या संघाला महागात पडू शकतात. या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जातं. या ठिकाणी तुम्ही वारंवार मैदानाच्या आतमध्ये येत आहे. आयोजकांच्या तुम्हाला सूचना दिल्या जात आहेत तरी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये धावत येत आहेत. आता या स्पर्धेचे आयोजक कमिटी आणि पंच कमिटी जो निर्णय घेईल सहकार महर्षी चषक आहे. 1,21,000 रुपयांची प्राइज असलेली ही स्पर्धा YouTube वरती लाईव्ह या स्पर्धेचं टेलिकास्ट केलं जात आहे. भारतामधील सर्वात सुप्रसिद्ध असा चॅनल आपण YouTube चॅनल पाहतोय. टेनिस क्रिकेट YouTube चॅनलच्या माध्यमातून सर्व सामन्यांचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. बॅरिगेटच्या सर्व बाहेर व्हा प्रेक्षक. तुमच्या थोड्या थोड्या चुका संघाला महागात पडू शकतात. सर्व प्रेक्षकांसाठी सूचना आहेत. आपण बॅरिगेटच्या बाहेर थांबायचंय प्लीज.
चला आयोजक कमिटी, चला सामना सुरू करून घ्या. खूप उशीर झालाय. आमच्यापर्यंत डिसिजन येतोय या ठिकाणी आयोजक कमिटीचा. पाहूया. मॅच संपली तरी प्रेक्षकांनी आतमध्ये यायचं नाही कुणीच. आयोजकांच्या वतीने सूचना आहे. आता शेवटचा चेंडू बाकी असणार आहे. जिंकण्यासाठी लागतायत त्या एक चेंडू 8 धावा आणि हा चेंडू फ्री हिट असणार आहे. एक चेंडू 8 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला हाय व्होल्टेज सामना, अतिशय रंगतदार स्थितीमध्ये आलेली स्पर्धा. एक चेंडू 8 धावा, फ्री हिटचा चेंडू असणार आहे. एक चेंडू 8 धावेंची आवश्यकता. नो याच बरोबर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचतोय. आजच्या दिवसामधील शेवटचा चेंडू जिंकण्यासाठी. यावेळेस मात्र सुरेख चेंडू, बॅटची कडा घेऊन चेंडू जातो यावेळेस सीमारेषा पार. खणखणीत दणदणीत चौकार. याचबरोबर सामना जिंकला जातोय. किरण शेठ कुरुमकर यांच्या मालकीचा असलेला शिवशक्ती क्रिकेट क्लब संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाने आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचंय.